सरपंच पाटील, आता तुम्हाला सांगतो, आमचं गाव तसं चांगलं पण येशीला टांगलं. सरकारने अनेक योजना आणल्या पण आमच्या गावात सगळ्याच बुंबरल्या. तीच तर हगणदारी मुक्त गाव योजना, तीच तर विचारूच नका. ज्या ज्या गावात चांगलं नेतृत्व मिळालं त्या गावाने राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार पण घेतला. पण आमच्या गावात हगणदारी मुक्तीचे कसे 3-13 वाजले ते सांगायलाच नको. प्रत्येक गावात काही एडी असतात पण आमच्या गावात एडी जत्रा सकाळी जात नाही तर संध्याकाळी जातात. आता संध्याकाळी पहा, तुम्ही असे रोडच्या कडेला लाईनीत बसलेले असतात डबे घेऊन मस्त गप्पा सोडत. सत्या एसटी आली वाटतंय, फोकस पण राहिला. वय वय एसटी दिसत्या, उभे राहा. हो तात्या, लवकर उभे राहा नाहीतर गावातल्या माणसांना तुमचा पिक्चर दिसायचा. पाटकेवाडी ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करत आहेत. आपला प्रवास सुखाचा हो. मावा मावा खाल्ल्याशिवाय पेशरच येत नाही. मावा दे रे. जाग एवढी घर नका करू, पुढे सारखा. अरे जरा पाणी तरी आणि जा, इथं येतोय अर्धा डबडा घेऊन. बर का नाना, दरवर्षीप्रमाणे या वर्षी बी सरकारनं नवीन योजना आणली. गाव हागणदारी मुक्त करायचं म्हणे. काय रे हागणदारी मुक्त म्हणजे काय भानगड आहे रे? हो ना नाही, हागणदारी मुक्त म्हणजे असं मुक्तपणे कुठेही बसायचं. आपल्या गावात एवढे बाबळे भरभरत ना. ए गाढवा, ते तसं नाही. म्हणजे सरकार आपल्याला संडास बांधणार आहे, म्हणजे संडास करण्यासाठी असं घर बांधणार आहे, त्यात जायचं. अरे इथं राहायला का नाही, हागायला घर बांधून देतोय काय ती सरकार? हो ना ना, बाहेर संडास केल्याने रोग रे होते. तू लागला काय मला शिकायला? मी काय उगाच पिकलो काय? बर, ते पाटील पारावर मीटिंग घेणार, ते जाणं आवश्यक आहे. तिथे हार्या बोलणार आहे. काय सांगते ती हर्या? पाटल्याची बुट या 4 वाजता दिला डबडी घेऊन जाते. ती काय सांगा ना आपल्याला. हो ना ना, रात्री माझ्या इथं पंगत चालू होती. हार्या जेवायला बसलं, जेवायचं सुद्धा सदारलं नाही. माझ्या घरामागे जाऊन बसलं. माझ्या मामानं पाहिलं, माझ्या मामानं असं मारलं बुटानं की मामाला म्हणताय नाही ना मामा, 5 रुपयाचा ठोका पडला होता. शपथ तो सापडत होतो. आम्हाला माहिती तुमचं त्यांचं जमत नाही. बरं चला, आपल्याला मीटिंगला जायचंय. अरे जातोय राव, भरपूर टाइम आहे. अगोदर एक काम करू, अगोदर थोडी थोडी घेऊ मग जाऊ. तुम्हाला काय भेटणार आहे हागणदारी? अहो तुम्ही नका काळजी करू, सगळी सोय सुविधा केली आहे. बाबूराव छगनराव येतच असतील. हॅलो, आला बाबूराव, आता आला बाबूराव. शांत झाली शालू झाली आता कुणाचं नाव, शांत झाली शालू झाली आता कुणाचं नाव. आला बाबूराव, आता आला बाबूराव. आला बाबूराव, आता आला बाबूराव. आला बाबूराव, आता आला बाबूराव. आला बाबू. सगळ्यांना सारखी दी. लवकर दिला सगळ्यांना. तुम्ही ग्लासेस गाडीत बसा. ए मावाटी, पिढी दिरा
हा धर माझी मित्रांनो, गावात पिणाऱ्यांची संख्या वाढल्या. आपण 5-6 जण सोडलं तर अख्खं गाव बिघडलंय. अरे मित्रांनो, आपण गावासाठी काहीतरी केलं पाहिजे. पिणाऱ्याचा विजय असो, न पिणाऱ्याचा धिक्कार असो. पिणाऱ्याचा अरे मित्रांनो, आपण गावासाठी काहीतरी केलं पाहिजे. याला चढली वाटतंय. होय होय, बरोबर वाटतंय तात्या. आपण गावासाठी काहीतरी क्रांतिकारक निर्णय घेतला पाहिजे. क्रांतिकारक म्हणजे कसं रे? म्हणजे गावात क्रांती झाली पाहिजे. इन्क्लाब जिंदाबाद! इन्क्लाब जिंदाबाद! आपण असं करू, गावाच्या विकासासाठी दारूबंदी करू, एकदम बंद. कुणी एक गोट सकट प्यायचा नाही. बोला, दारूबंदी झालीच पाहिजे. बोला, दारूबंदी झालीच पाहिजे. वाह, काय तुझा डोसक झाकू पाय काढला बघ. अरे पण ती दारूबंदी करायची कशी म्हणजे काय विचारतो? दारू पिणाऱ्याची गाड्यावरून दिंड काढायचे, त्याचं तोंड काळं करायचं, गळ्यात तोडलेल्या चपल्यांचा हार करायचा, गाड्यावर बसून जय जयकार करायचा. चला आला रे आला, दारुडे आला, पिऊन पिऊन येणार कोण? दारुड्याशिवाय आहेच कोण? पिऊन पिऊन येणार कोण? दारूशिवाय आहेच कोण? अरे मित्रांनो, ते सगळं खरंय. मला थोडा चकना द्या. गेली आता गाव गाव हिंडावं लागन. काय भाकड पसरलंय? मुद्द्याचं बोला, मुद्द्याचं बोला. दारूबंदी झालीच पाहिजे. बोला, दारूबंदी झालीच पाहिजे. पिणाऱ्याला शिक्षा मिळालीच पाहिजे. पिणाऱ्याला शिक्षा मिळालीच पाहिजे. बोला, दारूबंदी झालीच पाहिजे. बोला, दारूबंदी झालीच पाहिजे. पिणाऱ्याला शिक्षा मिळालीच पाहिजे. पिणाऱ्याला शिक्षा मिळालीच पाहिजे. मला भीती झालं की सर्वांना